आज सकाळी मुंबईत मोठा अपघात झाल्याची बातमी। कसाराहून सीएसटीला जाणाऱ्या दिवा मुंब्रा दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांचा तोल बाहेर गेल्यावर ट्रेनच्या ट्रॅकवर पडले आणि समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने धडक दिली। आतापर्यंत भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत। दिवा मुंब्रा दरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर रेल्वेला आता जाग आली आहे। रेल्वेने आता स्वयंचलित दरवाजे बंद असलेल्या नवीन गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। विशेषतः मुंबई उपनगरासाठी 238 एसी लोकल ट्रेन खरेदी केल्या जातील। सुरक्षा व्यवस्था देखील मजबूत केली जाईल। मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। प्रवाशांमध्ये जीआरपीचा एक कर्मचारी होता। जीआरपी कर्मचाऱ्याचे नाव विकी बाळासाहेब मुखर्जी असे सांगितले जात आहे। सध्या सर्व मृतदेहांची ओळख पडताळणी सुरू आहे। घाटकोपरमध्ये एका गुजराती कुटुंबाने मराठी व्यक्तीच्या घरात घुसून त्याला मारहाण केली। घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। मनसेने आक्रमक भूमिका घेत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरात कुत्रा पाळण्यासह मनाई होती, यावर वाद सुरू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघी उपमुख्यमंत्री दिवा मुंब्रा रेल्वे अपघातावर दुःख व्यक्त केले आणि जखमींवर उपचार सुरू आहे असे सांगितले। तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल। अपघातामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा सोलापूर दौरा रद्द केला। बकरी ईद नंतर ठाण्यातील वागळे ईस्ट परिसरात कचऱ्याच्या डबक्यात म्हशीचे कापलेले डोके आढळले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी पूर्ण परिस्थिती नियंत्रित केली आणि तपासणीसाठी नमुने पाठवले। प्रकरणाची चौकशी सुरू आहे। हवामान खात्याने पालघर, ठाणे आणि मुंबईतील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे। अचानक पाऊस कमी झाल्यामुळे मुंबईतील भरपूर आर्द्रता आहे। अनेक वेळा काँग्रेस नेता अशा मागण्या करतात की ते ऐकून आश्चर्य वाटते। अशीच एक मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। ते म्हणाले की निवडणूक फिक्सिंग बाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को चाचणी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल। माटुंगा स्टेशन जवळ झालेल्या तोडफोडीनंतर रात्रभरात पुन्हा सुरू झाली दुकाने। बीएमसी पायी चालणाऱ्या रस्त्याला मोकळ्या करण्यात अपयशी ठरत आहेत। गोंधळामुळे पायी चालणारे लोक त्रस्त होत आहेत। खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीतील प्रकल्पासाठी अडाणी यांना कुर्ला मदर डेअरी जमीन देण्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले, परंतु परवानगी नशिवाय सुरू झालेले आंदोलन मुंबई पोलिसांनी मध्येच थांबवले। मडाणे माटुंगा येथील 90 वर्ष जुनी जीर्णी इमारत बालडोटा हाऊस रिकामी करण्याची नोटीस दिली, परंतु आर्थिक अडचणी आणि पर्यायाच्या अभावामुळे ही जीर्ण इमारत पावसाळ्यात मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते। मुंबईच्या गर्दीच्या परिसरात एटीएमची तोडफोड। कुर्ला पूर्वातील 3 चोरांनी एटीएम फोडून 3 लाखची चोरी केली। नेहरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला। सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी शोध सुरू आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर कार आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण टक्करमुळे आग लागली। 1 जण जागीच ठार तर 2 जण जखमी। प्रेम विवाहामुळे मुंबईतील कमलानगर मध्ये शेजारच्या कुटुंबांमध्ये हिंसक संघर्ष। प्रकरणात FIR दाखल। आतापर्यंत 7 जण अटक। मुंबईत ऑनलाईन शेअर गुंतवणूक फसवणुकीत 230% वाढ। बनावट ॲप व्हॉट्सअप ग्रुपवर फसवणूक। पोलिसांनी लोकांना विचार न करता अज्ञात लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन। पुण्यात कोयता टोळीची गुंडगिरी। टोळीने दोघांवर हल्ला केला। मध्यरात्री शिवाजीनगर मध्ये गोंधळ। या प्रकरणात 4 आरोपी अटक, इतरांवर शोध। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत गौरव ट्रेनला हिरवा झेंडा दिला। डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात कुलाबा येथील 70 वर्षीय महिलेची 19 लाख रुपयांना फसवणूक, आरोपी अटक। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 89,550 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,08,000 रुपये प्रति किलो झाली।
अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर क्रुझर आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी. MPLचा सामना पाहून परतणारे विद्यार्थी अपघाताचे बळी ठरले, जखमींवर उपचार सुरू.